युद्धासंदर्भात काही बातम्या आपण पाहिल्या तर इतर बातम्यांकडे एटीएम आणि यूपीआय व्यवहार करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। 1 एप्रिल 2026 पासून एटीएम मधील पैसे काढणं महाग पडणार आहे। देशातील अनेक बँकांनी आपल्या नियमात बदल केलेत। काही बँकांमधील एटीएम सुविधेमध्ये तर काही बँकांमध्ये यूपीआय सेवेतील व्यवहार मर्यादेवर बंधनं लादलेली आहेत। बँकांनी काय नियम जाहीर केलेत आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। होतंय काय, हे राज्य शासन घ्या किंवा केंद्र शासन घ्या, त्यांच्यात मंत्रिमंडळात काय ठरेल, काय त्यांना वाटतं त्याप्रमाणे धाडकन बदल करून मोकळे होतात। मी एक कॉमन माणूस आहे, साधा ग्राहक आहे। पैसे भरणं काढणं किंवा एफडी करून ठेवणं ही माझी जास्तीत जास्त लोकांची ही ट्रान्झॅक्शन आहे। तर अशा ट्रान्झॅक्शनला तरी चटपटीत सर्व्हिस मिळावी आणि त्याच्यासाठी कुठलेही चार्जेस असायला नको आहेत। ग्राहक पंचायत म्हणून सुद्धा या तत्वाला या धोरणाला आमचा विरोध आहे की असं गव्हर्नमेंटनी करू नये। बघा काय नवीन नियम आहेत। भारतात दरमहा एटीएम मधून 41 ते 44 कोटी लोक व्यवहार करतात। यूपीआय द्वारे दरमहा सरासरी 20 अब्ज ते 22 अब्ज व्यवहार होतात। जानेवारी 2026 मध्ये देशात सुमारे 21 अब्ज यूपीआय व्यवहार झाले। भारतात दररोज सरासरी 70 कोटी ते 73 कोटी यूपीआय व्यवहार होतात। एचडीएफसी बँक यूपीआयच्या माध्यमातून पैसे काढण्याच्या व्यवहारावर मर्यादा। एचडीएफसी बँक महानगरात मोफत व्यवहार मर्यादा 3। एचडीएफसी बँक निम शहरामध्ये मोफत व्यवहार मर्यादा 5। मर्यादा ओलांडल्यानंतर व्यवहारासाठी अतिरिक्त शुल्क आकारणार। अतिरिक्त एटीएम व्यवहारासाठी 23 रुपये टॅक्स आकारण्याचा निर्णय एचडीएफसी बँकेने घेतलाय। पंजाब नॅशनल बँक डेबिट कार्डवर रोख रक्कम काढण्याची मर्यादा कमी करणार। ग्राहकाला 1 लाखाऐवजी आता 50,000 रुपयेच काढता येतील। प्रीमियम कार्डवरील पैसे काढण्याची मर्यादा 1.5 लाखावरून आता 75,000।